आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर हो थँक्यू सर बरं वाटत नाहीये का? अरे ही लोक काय ऐकतात का? इतका लेट झाला ना काल पार्टीत। पण खूप मजा आली आशुकाल, आणि मजेपेक्षा काम जास्त झालं। अरे इतक्या नवीन ओळखी झाल्या माझ्या, आपल्याला नक्की उपयोग होईल बघ। नाही, आय एम ग्लॅड तुम्हाला फायदाच झाला त्याचा। अरे मला नाही, आपल्याला। आशु मला माहितीये तुला हे सगळं पटत नाहीये, पण तू यायला पाहिजे होतस, तुझ्याही ओळखी झाल्या असत्या। सर मी आलो असतो तर आपल्या दोघांनाही हे प्यावं लागलं असतं आणि आपण दोघंही डोकं धरून बसलो असतो आज। आशु आय अंडरस्टँड युअर डिसएग्रीमेंट। हे बघ, तू तुझ्या पद्धतीने काम कर, आय वोंट फोर्स यू। एंड ऑफ द डे काम होणं महत्वाचं आणि चांगलं होणं महत्वाचं, राईट? ट्रू दॅट सर, आणि मी खूप कॉन्फिडंट आहे या बाबतीत। गुड। शिवा, आपण इथे आलोय खरं, पण तो एवढा मोठा माणूस भेटणार काय? नाहीतर काय? का नाही भेटणार? आपलं काम करायला बसलाय तो तिथे, ऐकावंच लागेल त्याला। मला एका ठिकाणावर हाकललंय, आता इथे हार नाही मानणार मी। शिवा, त्या शीला मावशी सांगत होत्या ते शिपाईंना भेटायला गेले होते, पण शिपाई काय ऐकत नव्हते म्हणून त्या ओरडल्या त्यांना। हो, मी पण होतो ते। हा, आणि शिवा ते जे शिपाई आहेत ना, त्यांना जॉबची काही भीती नाही, त्यांनी असे खूप लोकांचे जॉब खाल्ले। तीच लोक माणसे ते खिचडी बनवून पाठवतात। हो अगं शिवा, आणि आपला राजेश दादा पण सांगत होता, आपल्या दिनकर सरांबद्दल विचारलं ना बाकी शिक्षकांना, तर सगळे म्हणाले की तुमच्या दिनकरचा प्रामाणिकपणा नडला। आणि हा, ते खायला येतं ना कुठून, ते दुपारचं जेवण, दुपारचं ते फॅक्टरीला गेलो होतो आम्ही। फॅक्टरी? कसली फॅक्टरी? छोटीशी जागा आहे, एकदम घाणेरडी जागा आहे ती। काय भाई? मग काय, ते तर सोडा। आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे, तिथे खिचडी कमी आणि पाणी जास्त। पाण्याचा साठा झाल्यामुळे त्यात किडे होतात, स्वच्छता नाही काय नाही, म्हणून ती मुलं आजारी पडतात। मग काय, आणि तिथल्या वॉचमॅनने पण हाकलला आम्हाला, म्हणजे शुअर शॉट काहीतरी झोल आहे। बघा, आणि तुम्ही म्हणता की प्रश्न विचारायचे नाहीत। मला सांगा, ह्यात त्या लहान मुलांचा काय दोष आहे? त्यांच्या जीवावर का आपण बेतायचं? आज मी त्या कॉर्पोरेटरला भेटायला गेले, जो ह्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतो, भेटू दिलं नाही, मला हाकललं। मग काय? नाही शिवा, हा विषय ना जरा जास्त सिरियस होत चाललाय। म्हणून सांगते की शिक्षण अधिकाऱ्याच्या कानावर गेलं पाहिजे हे। ठीक आहे, बरोबर आहे। हा, बोलूया? हो बोलूया। साहेब, आम्हाला जरा आज जायचंय, विचारायचं। नाही, तुम्ही नाही जाऊ शकत। अरे ऐका ना साहेब, जरा ते काम ठेवतं का? काय, आम्ही रात्रशाळेचे विद्यार्थी आहोत आणि आमचे काही प्रश्न आहेत, बेसिक प्रश्न आहेत, ते आम्हाला विचारायचे। नाही तर आत्ता बघा केवढे आलोय, उद्या दुप्पट येतो किंवा मोर्चा काढतो, मग जाऊ द्याल का? ठीक आहे, तुम्ही जा। एवढं सोपं होतं? आम्ही जातो। जातो। ठीक आहे, थँक्यू। थँक्यू। हा, धन्यवाद। एकदा सांगितलं ना तुम्हाला, नाही म्हणजे नाही। त्या बाबतीत मी साहेब, तुम्ही? अरे मॅडम, तुम्ही इकडे? नमस्कार नमस्कार, बसा बसा बस। नाही, बसायचं नाहीये आम्हाला। शांत। काय झालं ताई? आधी तुम्ही शांत व्हा। हे बघा, तुम्हा सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायलाच मी इथे बसलो। आधी तुला आत येऊ दिलं नाही, त्यासाठी मी माफी मागतो। खरं तर तुम्हा सगळ्यांचं मला खूप कौतुक वाटतं। या वयात असून सुद्धा तुम्हाला शिक्षणाची उमेद आहे। छान। तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी मला नेहमी उभं राहायचं। बोला। आणि जे शाळेत लहान मुलं शिकतात त्यांचं काय? त्यांच्या जीवाची काळजी असायला पाहिजे ना तुम्हाला। म्हणजे कळलं नाही मला। साहेब, काय आहे ना, जे शाळेत घाणेरडं अन्न मिळतंय पोरांना, त्याच्याबद्दल बोलायला आले। तुम्हाला माहित नाहीये का? घाणेरडं? हो। काय, कसं शक्य आहे हे? नाही, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। अहो, त्या मुलांची आम्ही पूर्ण काळजी घेतो आणि त्यांच्या जीवावर बेतेल असं काही एक आमच्याकडून होणार नाही। बर, आता जे मी सांगेन ना ते ठरवा, ठीक आहे?
आता साहेब तुम्हीच सांगा, हे सगळं खोटं आहे का? पण हे सगळं तुम्हाला कळलं कसं? काय माहिती का, आमचे रात्रपाळीचे सर आहेत ना, त्यांनी या विरोधामध्ये तक्रार केली म्हणून त्यांची बदली केली गेली आणि त्यांना धमकावलं गेलं. का तर त्यांनी तक्रार केली आणि मागे घेतली नाही म्हणून. अरे रे रे, वाईट झालं. असं व्हायला नको होतं. आणि काय अहो, ठेवा ते. हे एवढं सगळं घडतंय आणि तुम्हाला त्याची काही एक माहिती नाही. जाम भयानक आहे. भयानकच आहे हे. याची साधी कल्पना सुद्धा नाहीये मला. आणि तुमच्या हाताखाली हे सगळं असताना हे घडूच कसं शकतं? साहेब, आणि आज मी भेटायला गेले होते यांना, ते सरळ नाही म्हणाले भेटायला आणि हकलून दिलं. काय खरंच? नाही मला नाही माहिती तुम्ही आलेला. खरंच आलं का? नाही ते काय बिझी शेड्यूल, बिझी असतो ना मी. नाही नाही, ही नाटकं आहे ना तुमची बंद करा. तुमचं सोडा हो, इथं आमची नोकरी जाईल. हे अजिबात चालणार नाही. या मुलांची जी तक्रार आहे, हे जे काही प्रकरण आहे ना, त्यावर काहीतरी ऍक्शन घ्या आणि ती लगेच. आणि खरंच धन्यवाद तुमचे. तुमच्यामुळे हे प्रकरण मला कळलं. आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या सरांना त्यांची नोकरी आम्ही परत देऊ. अशा प्रामाणिक माणसाला आम्ही हरू देणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय हे सगळं बंद करणार तुम्ही, अर्थात. आणि मुलांना पण चांगलं अन्न देणार. तुझं नाव काय? शिवा, शिवानी देसाई पाटील. तर शिवा, पुढच्या 2 दिवसात त्या मुलांना चांगलं अन्न मिळेल आणि हा जो काही सप्लाय त्यांना अन्नाचा होतोय तो ताबडतोब थांबवला जाईल कायमचा. आणि या प्रकरणात जो कोणी दोषी माणूस असेल त्याला योग्य ती शिक्षा होईल, हा शब्द आहे माझा. मनापासून थँक्यू. थँक्यू सर. सर थँक्यू. अरे ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे, हे माझं कामच आहे. तुम्हाला अजून काही मदत हवी आहे का? नाही नाही, अजून तुम्ही एवढी मदत केलीच की आता. अहो, नाही सांगा, मी करू शकतो अजून. नाही नाही नाही, आता आम्ही जातो. जातो आम्ही. चला सर, थँक्यू. काही लागत थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद हा, साहेब. धन्यवाद. नाही, इट्स ओके इट्स ओके. चला चला. या, चांगला अभ्यास करा रे. मॅटर सॉल्व्ह झाला रे बाई. बघितलंस, मी बोललो होतो ना, ही पोरं आली होती फॅक्टरीवर. मग काहीतरी करावं लागेल. कर कर, पण नीट कर. हा हे नीट ऐक. एक शिवा नावाची पोरगी आहे, काय शिवानी देसाई. नीट लक्षात ठेव तिच्यावर. बघून घेतो हिला, गायबच करून टाक.